वेलकम बॅक ट्रेड. आजच्या बोरिंग व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं एकदा परत स्वागत करतो आहे. कारण आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्या मानसिक स्थितीवर असणार आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ कधी तुम्ही पाहून घेतला तर तुम्ही मजबूरन प्रोफेशनल ट्रेडर सारखे बिहेवियर करायला लागणार आहात. मित्रांनो, आज मी तुम्हाला काही स्ट्रॅटर्जी, काही वेळातच पैसा डबल करणं, कोणते इंडिकेटर हे काहीच सांगणार नाही आहे. आपण आपल्या सायकोलॉजीला कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करू शकतो ट्रेडमध्ये असताना हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. एक बिगनर ट्रेडर आणि एक प्रोफेशनल ट्रेडर मध्ये असलेलं जे अंतर आहे ते आज तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. म्हणूनच 90% ट्रेडर आहे ना आपला पैसा या मार्केटमध्ये लूज करतात, लॉस करतात मित्रांनो. याचं कारण हे नाही की त्यांना स्ट्रॅटर्जी येत नाही, त्यांना इंडिकेटरची माहिती नाही. मी लिहून देऊ शकतो तुमच्यापैकी जेही व्हिडिओ पाहत असणार त्यांना बऱ्यापैकी स्ट्रॅटर्जी इंडिकेटरचं नॉलेज आहे, तरीही शेवटी पैसा हा लूजच होत असतो. आणि जितका हा व्हिडिओ बोरिंग असणार आहे मित्रांनो तेवढाच हा महत्वाचा असणार आहे. आणि कधी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकलात आणि यामध्ये सांगितलेल्या पॉइंटला तुम्ही समजून तुमच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कधी ऍड करू शकलात तर तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडर बनवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि सर्वात महत्वाचं पैसे कमवण्यापासून. आणि या व्हिडिओच्या एंडिंगला एक मोठं सरप्राईज आहे आपल्यासाठी, तर तेही तुम्हाला समजेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग सायकोलॉजीवर बोलणार आहे. तर कोणत्याही क्षणाचा विलंब न करता लगेच व्हिडिओला सुरू करूया. मी आपला कपिल आपला या व्हिडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तुम्ही ऐकलंच असेल मित्रांनो, एल्बो ट्रेडिंग असते, कम्प्युटर ट्रेडिंग असते. आणि आपल्याला माहिती की कम्प्युटर ट्रेडिंग मध्ये, एल्बो ट्रेडिंग मध्ये जास्ती पैसा बनतो. पण त्याचबरोबर ह्युमन म्हणजे माणूस ट्रेडर का पैसा कमवू शकत नाही याचा कधी विचार केला आहे? आणि तुम्हाला यामधली आतली एक गोष्ट सांगू, जे कम्प्युटर असताना मित्रांनो त्यांची ॲक्युरेसी मिनिमम 54% 55%च्या अराउंडिंगच असते. पण एंड ऑफ डे ते आपल्यापेक्षा चांगलं प्रॉफिट जनरेट करत असतात. त्याचं रहस्य ना त्याच्या इमोशनमध्ये लपलेलं आहे मित्रांनो. कम्प्युटरमध्ये किती इमोशन असतात? 0. आणि एका ट्रेडरमध्ये किती इमोशन असतात? 100. हीच गोष्ट आहे मित्रांनो. एक ट्रेडर आहे ना मित्रांनो मार्केट चालू असताना विचार करत असतो. कधी क्वांटिटी जास्ती झालं त्याचं त्याला टेन्शन आलेलं असतं, क्वांटिटी कमी झाली तर त्याला बोर व्हायला सुरुवात होते. याच प्रकारे क्वांटिटीज नाही तर भरपूर साऱ्या गोष्टी मॅटर करत असतात मित्रांनो. सर्वात महत्वाचा पॉईंट मित्रांनो ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये की तुम्हाला तुमचा पूर्णपणे कॉन्सेप्ट क्लिअर असायला हवा की तुम्ही एंट्री कुठे घेणार आहे, तुमचं टार्गेट कसं असणार आहे, तुम्ही किती लॉट साईजने मार्केटमध्ये एंटर होणार आहे, हा प्लॅन बिफोर हवा. भरपूर जणांचं मी पाहिलेलं आहे की ट्रेड दिसतोय, अरे इथून तर हा वर जाईल, हा इथं चांगल्या प्राइसला मिळतोय, आपण घेऊन घ्या, क्वांटिटी इन्क्रीज करून घेता. दिवसाचा पहिला ट्रेड हेवी क्वांटिटीने करता. मग काय होतं, पहिल्याच ट्रेडमध्ये कधी लॉस झाला तर पूर्ण दिवस तुमचं सायकोलॉजी ही डिस्टर्ब झालेली असते. आणि त्या डिस्टर्ब सायकोलॉजीमध्ये तुम्ही खूप चुकीचे डिसिजन घेता. कारण तेव्हा तुम्हाला मार्केटशी घेणं देणं नसतं. तुम्हाला तुमच्या PNL मध्ये दिसणारा जो लॉस असतो ना मित्रांनो, त्या लॉसला कव्हर करण्याचा प्रयत्न तुम्ही तिथे करत असता. म्हणून कधी तुमची कॉन्सेप्टच गडबड आहे तर तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी हिच्यात वर्क करणार नाही. आता मी तुम्हाला काही सिनेरिओ सांगणार आहे मित्रांनो, आणि त्या सिनेरिओमध्ये कशा प्रकारे रिॲक्ट व्हायचं आणि कशा प्रकारे बिगनर ट्रेडर हे चुका करतात हे आपण आता अंडरस्टँड करणार आहोत. कधी आपण 10 दिवसापासून कंटिन्यू प्रॉफिटेबल आहे, कधी 200 रुपये कमवले, कधी 2000 कमवले, कधी 3000 रुपये कमवले, कधी 1200 रुपये कमवले. पण एंड ऑफ डे आपण नेहमी प्रॉफिटेबल आहे. आणि असे आपले 10 दिवस गेलेले मित्रांनो की जे प्रॉफिटेबल आहे. आणि 10 दिवसाच्या एंडला कधी आपण पाहिलं आपलं PNL तर 20,000 रुपयाचा आपलं इथे प्रॉफिट बनलेला आहे. मग असं कसं होतं मित्रांनो की 11व्या दिवशी किंवा 12व्या दिवशी आपला लॉस होऊन जातो. मे बी जे प्रॉफिट आहे तिच्यामधला लॉस होतो, मे बी जे प्रॉफिट आहे ते पूर्ण वाईप आउट होऊन जातो. वाईप आउट मीन्स पूर्णपणे 0 होऊन जातं. याच्या उपर काही काही टायमाला तर आपण आपल्या कॅपिटल मधला पण काही रक्कम लूज करून देतो. कॅपिटल मध्ये सुद्धा आपण निगेटिव्ह मध्ये चालले जातो. जेवढं कमवलं होतं ना त्याच्यापेक्षा आपण जास्ती मार्केटला देऊन दिला, आणि फक्त एका दिवसातच. असं होतं तर नक्की, पण असं का होतं याच्या मागचं एक सिंपल रिझन आहे मित्रांनो, जे सायकोलॉजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला सातत्य हवं. सातत्य म्हणजे काय, माझं नेहमी प्रॉफिट व्हायला हवं. मी 10 दिवस कमवलंय तर मी 11व्या दिवशी पण मला ग्रीन मध्येच बंद व्हायचंय. तर या सातत्याला आहे ना प्रोफेशनल ट्रेडर्स आहे ना एकदम योग्य प्रकारे हँडल करतात. तुम्ही या प्रकारे समजू शकतात मित्रांनो, जी पण गोष्ट तुमच्या बरोबर होते ना त्याच्या अगदी अपोजिट हे प्रोफेशनल ट्रेडर करत असतात. जसं एक बिगनर ट्रेडर
सातत्याने प्रॉफिट कमवत असला तर तो ओव्हर एक्साइटेड होऊन जातो, त्याला एकदम इझिली वाटायला लागतो, तो कॅज्युअली घ्यायला लागतो सगळ्या गोष्टी, अरे हे तर इझी. पण याच ठिकाणी प्रोफेशनल ट्रेडर आहे ना ऍक्टिव्ह होऊन जातात, की त्यांना समजतं की मी आता सातत्याने इथे प्रॉफिट करत होता, आता माझा कधीही लॉस होण्याची शक्यता आहे. तो जास्ती ऍक्टिव्ह होऊन जातो, तो जास्ती अनालिस करायला लागतो, तो जास्ती फोकस होऊन जातो. आणि इथेच न्यू ट्रेडर ग्रँटेड घ्यायला लागतात. ग्रँटेड मार्केट तर इझी, मार्केटमध्ये काय मी 10 दिवसापासून प्रॉफिट कमवतोय. आता प्रोफेशनल ट्रेडर सावधान का होतात तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ट्रेडिंग ही शक्यताचा गेम आहे. आपला प्रॉब्लेम असा होतो ना, तर आपण फक्त पॉझिटिव्ह शक्यता पाहत असतो, आपण निगेटिव्ह शक्यता पाहत नाही, की माझा प्रॉफिट होतोय तर माझा लॉस होण्याची पण शक्यता इथे आहे, आपण हे पाहायला तयार नसतो. आणि इथेच प्रोफेशनल ट्रेडर आहे ना आपल्यावर मात करतात मित्रांनो. आपण आपलं सातत्य कंटिन्यू करायला जातो मित्रांनो, की 10 दिवसापासून माझं प्रॉफिट चालू आहे, तर 11व्या दिवशी मी का लॉस करू, का करणार आहे, मला लॉस नाही करायचा. इव्हन प्राइस ऍक्शन, इंडिकेटर किंवा तुम्ही कोणती ट्रेंड लाईन, काही तुम्ही जी सिस्टीम फॉलो करत असला ती सिस्टीमही तुम्हाला सांगते हा ट्रेड चुकीचा आहे, तरी तुम्ही ते इग्नोर करून त्या ट्रेडमध्ये एंटर होण्याचा प्रयत्न करत असता. आणि या गोष्टीला इग्नोर करून तुम्ही ट्रेड घेतात मित्रांनो. स्टार्टिंगला एकदम मोठा लॉस नाही होणार, कारण तुम्ही सेम क्वांटिटीनेच कधी जात असणार, तर तुमचा 1,000चा लॉस होत असेल किंवा मे बी 2,000चा, तो लॉस होता होता 3,000चा होतो. मग तुमची सायकोलॉजी काय सांगते, अरे लॉस तर खूप जास्ती होतोय, आता हा कधी 0 पर्यंत आला तर मी ह्या ट्रेड मधनं एक्झिट करून घेईल. मग आता 6,000चा लॉस कधी मित्रांनो 3,000-1,000 पर्यंत आला तर तुम्ही आता अरे वा कट करा याला आता. आणि असं काही नाही की मला ट्रेडिंग येत नाही, मला ट्रेडिंग येते. आता पुढच्या ट्रेडमध्ये जे 3,000 रुपये लॉस दिसत आहे ना, ते लवकरात लवकर मी रिकव्हर करतो, झिरोवर पीएनएल आणतो, नो प्रॉफिट नो लॉस मध्ये, आणि मी आजचं सेशन बंद करेल. मग इथून खरा गेम सुरू होतो. सगळं इंडिकेटर, सगळी सिस्टीम, सगळं विसरून गेलेलं आहे तुम्ही तुमचं. आता चार्ट मध्ये थोडीशी हालचाल झाली, थोडीशीही, लगेच तुम्ही ट्रेड घेतला. आणि इथे आता क्वांटिटी साईज पण वाढवून टाकतो आपण, कारण आपल्याला थोडीशीच मोमेंटम हवी, थोडीशी पण मोमेंटम आली तर माझे 3,000 रिकव्हर होऊन जातील, मी लगेच ट्रेड मधनं एक्झिट होऊन जाईल. ट्रेड घेतला, ट्रेड मधनं तुम्हाला दिसायला लागला की अरे -1,000 रुपयेच राहिलेले, आता चला ठीक आहे थोडंसंच बाकी हे झालं तर मी लगेच एक्झिट होईल, हे तुमचं विचार चालू असतात. तेवढ्यातच काय होतं, तुमच्या अपोजिटला मार्केट होतं, आणि जिथे तुम्हाला 3,000 रुपये दिसत होते तिथे तुम्हाला एकदम एका स्पाइक मध्ये 9,000चा लॉस दिसायला लागतो. आता तुम्ही काय विचार करता, अरे -3,000 तर ठीकच होते, पण आता -9,000 तर जास्तीच हा लॉस होऊन गेलेला आहे. आता कमीत कमी 5,000च्या आतही आलं ना तर मी ट्रेड कट करेल. 5,000 नंबर छान आहे, त्याच्या खाली पण आलं तर मी लॉस बुक करून घेईल, जाऊ दे आता सोडा. तर पिक्चर अभी बाकी आहे, इथूनच खरी स्टोरी सुरू होते मित्रांनो. आणि आता तिथे आपण एका लॉटने ट्रेड घेतलेला होता, तिथे आपण आता लॉट साईज वाढवायला लागतो, आपण कोणत्याही इंडिकेटरला, प्राइस ऍक्शनला काहीच पाहत नाही, थोड्याशाही स्पाइकवर फक्त माझा लॉस रिकवर करायचा, ही भावना तुमच्यावर हावी होऊन जाते आणि तुम्ही सर्व शिकलेल्या गोष्टींना विसरायला सुरुवात होते. मूव्ही पाहिला असेल मित्रांनो तुम्ही गजनी, तसा तो विसरून जातो, सगळं ब्लँक होऊन जातो. त्या प्रकारची सिच्युएशन तिथे होऊन जाते की आपण त्या ट्रेडमध्ये किंवा त्या दिवसाच्या मार्केटमध्ये आपण पूर्णपणे, आपण जेही शिकलोय ते पूर्णपणे आपण तिथे ब्लँक होऊन गेलेलो आहोत. आता पहिले तर कॅपिटलच्या 25%ने तुम्ही लॉट साईज घेत होतात, पण आता लॉस रिकव्हर करायच्या चक्करमध्ये तुम्ही कॅपिटलच्या 50% यूज करायला लागले, नंतर तुम्ही 75% आणि नंतर पूर्णच्या पूर्ण कॅपिटल तुम्ही त्या ट्रेडमध्ये वापरतात, बिकॉज फक्त तुमचा लॉस तुम्हाला रिकव्हर करायचा असतो. खरं सांगा, होतं की नाही असं? आहे नवीन ट्रेडरची ही गोष्टच आहे मित्रांनो. हा तर झाला प्रॉब्लेम. आता यावर आपण कशा प्रकारे ओव्हरकम करू शकतो, म्हणजे यावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो, आता ते समजून घेऊ. लिमिट नंबर ऑफ ट्रेड. कधी तुम्ही प्रॉफिटेबल पण असणार तरीही तुमचा रूल हवा मित्रांनो, की मी दिवसाला 2, 3 किंवा 4 इतकेच ट्रेड घेणार आहे. ते तुम्ही 4ही ट्रेड प्रॉफिटेबल असले तरी मग 5वा घेऊन पाहतो, नाही, बिलकुल नाही. रूल बनवायचा आहे, त्या रूलला फॉलो करायचं. मी तुम्हाला सांगतो की भरपूर असे ट्रेडर आहे की ते 2 किंवा 3च ट्रेड करतात आणि सेम क्वांटिटी एक लॉटने बाय करताय तर एकच लॉटने सगळे ट्रेड बाय करणार आहे. 2 लॉट येतो, 2चीच साईज ठेवणार आहे. लॉस झाला म्हणून इन्क्रीज करत नाही, प्रॉफिट झाला म्हणून परत इन्क्रीज करत नाही. सेम लॉट साईज वरच ते सेम ट्रेड ऑफ नंबर आणि सेम लॉट साईज वरच ट्रेड करतात. ओव्हरऑल
आज खूप छान ट्रेडर आहेत. ते टेलिग्राम ग्रुपला जेही जॉईन आहे त्यांना माहिती, मी स्वतः खूप कमी ट्रेड करतो. मोमेंटम असली, सगळं सिच्युएशन असली तेव्हाच ट्रेड करतो. एखाद्या दिवशी ट्रेड मिळाला नाही तरीही काही प्रॉब्लेम नाही. दररोज ट्रेड करून प्रॉफिट कमवण्यापेक्षा एक दिवस असा येतो की तो पूर्ण महिन्याचा तुमचा प्रॉफिटचा जो रेशो असतो तो मॅच करून देतो. पेशन्स हवे मित्रांनो, स्वतःवर संयम हवा. इथे आपला रिअल पैसा आहे. रिअल पैसा जातो मित्रांनो तेव्हा सायकोलॉजी ही डिस्टर्ब होतेच. आणि हे असं दुःख आहे की ते आपण इतरांशी शेअर करू शकत नाही. प्रॉफिट झाला, तुम्ही स्वतःला उत्तर द्या. मलाही नका सांगू, कमेंटमध्येही नका सांगू. जेव्हा तुम्हाला प्रॉफिट होतो तेव्हा तुम्ही बिंदास सांगता की आज अमुक अमुक रक्कम कमवली, आज इतकं छान प्रॉफिट झालं. पण जेव्हाही लॉस येतो मित्रांनो, तो लॉस मिनिमम असला तर आपण शेअरही करून देतो, पण लॉस कधी मॅक्सिमम असला आणि कंटिन्यू पण चालत असला तर आपण शेअर करत नाही. ते आपल्यामध्येच राहतं आणि ती गोष्ट सातत्याने मध्ये असल्यामुळे आपल्या सायकोलॉजीवरती इफेक्ट करत असते मित्रांनो. आता कधी तुम्ही नंबर ऑफ ट्रेड तुमचं परफेक्ट मॅच केला आणि तुम्ही त्याच हिच्याने कधी ट्रेड करत राहिलेत ना मित्रांनो, तर महिन्यामध्ये साधारणपणे 22 सेशन असतात ट्रेडिंगचे. 22 सेशन मध्ये ओव्हरऑल कधी पीएनएल पाहिलं ना तर प्रॉफिटेबलच असतो. का? तो दररोज प्रॉफिट करत असतो का? नाही, त्याचा लॉसही झाला असेल मध्ये कोणत्याही ट्रेडमध्ये किंवा 2-4 दिवस कंटिन्यू, पण ओव्हरऑल जेव्हा तो रेशो निघतो ना मित्रांनो, तो ओव्हरऑल मध्ये तो महिन्याच्या एंडिंगला प्रॉफिटेबल असतो. मला सांगा, तुम्हाला एक दिवसाचं प्रॉफिट हवंय? तुम्ही एका दिवसासाठी मार्केटमध्ये आला आहात? मला आजच प्रॉफिट करायचे, मला आजच धीरूभाई अंबानी बनायचे, मला आजच ही अमुक गोष्ट घ्यायची आहे, मला आज हीच अचिव्हमेंट हवी. एका दिवसासाठी आलाय का तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचंय? कधी तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचंय मित्रांनो, तर तुम्हाला दररोज थोडं थोडं प्रॉफिट जनरेट करायची सवय लावायची. जोपर्यंत तुम्ही ट्रेडिंगला आहे ना शॉर्ट टर्म गेम समजणार आहे मित्रांनो, तोपर्यंत ट्रेडिंगमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल होणं अशक्य आहे. ट्रेडिंग एक प्रोफेशनल आहे मित्रांनो. असं नाही की हिच्यात आपला कोणी बॉस नाहीये, आपण कुठे जात नाही, आपल्यावर कोणी वॉच ठेवत नाहीये म्हणून आपल्याला पटेल ते करायचं. उलट हा आपला बिझनेस आहे, आपण स्वतः ह्या बिझनेसचे मालक आहोत. या प्रकारे कधी तुम्ही उतरलात तर तुमची सायकोलॉजी टोटली डिफरंट राहणार आहे. बॉस नाही, कोणी मला पाहत नाही, मारून घेतो ट्रेड, कोणाला समजणार मी ट्रेड मारला नाही मारला नाही. स्वतःशी प्रामाणिक करा, कोणाशीच प्रामाणिक. पैसा तुमचाच जाणार आहे म्हणून तुम्ही स्वतःशी प्रामाणिक करा. म्हणून ट्रेडिंग हा शॉर्ट टर्म गेम नाही आहे, हा लॉंग टर्म गेम आहे मित्रांनो. आणि लॉंग टर्म मध्ये टिकायचं आहे तर आपल्याला काही गोष्टींना फॉलो करणं गरजेचंच आहे. आपल्याला एकाच मॅच मध्ये 100 करायचे नाहीये. आपल्याला दररोज रन काढायचे, कधी 50, कधी 60, सेंचुरी पण लागेल नक्की, पण हे लहान लहान रन पण आपल्याला कलेक्ट करायचे मित्रांनो. कधी मोठा स्कोर पण होईल, डबल सेंचुरी, ट्रिपल सेंचुरी पण लागेल, पण पहिल्या दिवशी लागेल का? आणि कधी तुम्ही आता शिकता जे, आणि जसं की कधी एखादा नवीन बॅट्समन आहे किंवा एखादा नवीन प्लेयर आहे आणि त्याने आजच बॅट पकडली तर तो डायरेक्ट प्रोफेशनल इंटरनॅशनल बॉलरला फेस करू शकतो का? तर नाही. त्याला पहिले त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. त्याला साध्या बॉलने, टेनिस बॉलने, मग सीझन बॉलने त्याला पुढे जाऊन खेळावं लागेल. नंतर तो हळूहळू प्रोफेशनल व्हायला लागल्यानंतर प्लेयरांबरोबर तो खेळू शकतो. एवढं पेशन्स हवं, पण आपल्याला एका दिवसातच करायचं आहे तर हे पॉसिबल नाही. एक दिवस जॅकपॉट लागणं काहीच कौतुक नाही मित्रांनो. एक दिवस कोणाचाही लागू शकतो. ते सातत्य ठेवणं त्यामध्ये हीच मोठी गोष्ट आहे. ती गोष्ट कशी आहे, एखादा प्रोफेशनल किट्स आणून घेतला तुम्ही, सगळे पॅड वगैरे, हँड ग्लोव्स, हेल्मेट वगैरे सगळं तुमच्याकडे, पण तुम्हाला क्रिकेटच येत नाही. पण तुमची सायकोलॉजी काय, माझ्याकडे सगळं प्रोफेशनल आहे, आता आता तर मी मोठा गेमच खेळ. आता मी एक लॉट नाही, मी तर आता 2 लॉट, माझ्याकडे इंडिकेटर आहे, मी ही सिस्टीम घेतली, मी यांचा कोर्स घेतलेला आहे, मला तर हे माहिती, मी ते केलंय, मला सगळं माहिती. नाही ना भावा, भावा तुझा पहिलाच दिवस आहे आज, तुला सगळं माहिती आहे, पण ते तू आज मार्केटमध्ये फील करणार आहे. त्यामुळे प्रोफेशनल बॅकग्राऊंड कितीही जमा केलं तर सायकोलॉजीचं काय करणार आहे? सायकोलॉजीला डेव्हलप होण्यासाठी मार्केटमध्ये ट्रेड घेणं गरजेचं आहे. आणि पहिल्यांदाच तुम्ही कधी बिग क्वांटिटीने ट्रेड घेतला तर कस काय तुम्ही तुमची सायकोलॉजी स्थिर ठेवू शकणार आहे? म्हणजेच काय मित्रांनो, कधी 10 लॉटने ट्रेड करायचं माझं माइंड सेटच नाहीये तर मी 10 लॉटने प्रॉफिट करू शकणार नाही. थोडासाही स्पाइक झाला आणि थोडासाही लॉस दिसायला लागला की मी तिथेच माझं पेशन्स संपून जाते. आणि याचबरोबर जास्ती ट्रेड केलं तरी सेम प्रॉब्लेम होतो आणि तुम्ही कधीच तुमचा लॉस रिकवर करू शकत नाही. तर पहिला तर पॉईंट आहे, तुम्हाला नंबर ऑफ ट्रेड लिमिट करायचे. तुमची क्वांटिटी साईज सेम असायला हवी प्रत्येक ट्रेडमध्ये. म्हणजे कधी तुम्ही ना
10,000च्या प्रॉफिटमध्ये पण आहे आणि तिथे तुमचा 1,000चा लॉसही झाला आणि तुमचे नंबर ऑफ ट्रेड कंप्लीट झाले मित्रांनो, तिथे तुम्ही ट्रेडिंग एक्झिट करायची. असं नाही की अरे 9,000 तर अजून प्रॉफिटमध्ये आहे मी, चला प्रॉफिट आहे, प्रॉफिटवर मी रिस्क घेतो. नाही. क्लोज म्हणजे क्लोज. 1 महिना तर करा. असं नाही आपल्याला जीवनभर करायचं मित्रांनो. 1 महिनाच करायचं. आपली सायकॉलॉजी डेव्हलप होण्यासाठी आपल्याला हे एक प्रकारचा टास्क आहे मित्रांनो. तो टास्क आपल्याला फॉलो करायचा आहे. नंबर ऑफ ट्रेड झाले, सिस्टीम बंद करा, दुसरं काही काम करा, फिरायला जा, व्हॉटएव्हर तुम्हाला वाटेल ते करा. मार्केटमधनं एक्झिट मारा. पहा मार्केट दररोज येणार आहे मित्रांनो. पण कधी आपलं कॅपिटल वाईप आउट झालं तर मार्केट तर दररोज दिसणार आहे, पण आपण ट्रेड करू शकतो का? कारण आपल्याकडे कॅपिटल नसणार आहे. त्यामुळे मार्केटला कधी तुम्ही सगळं तुमचं झाल्यानंतरही मार्केटला वॉच करत राहिले ना, तर ते तुम्हाला नक्की बोलवेल. कारण त्याला माहिती आहे तुम्ही किती पैसे कमवले. तो तुम्हाला एवढे इझिली पैसे घरी घेऊन जाऊ देणार नाही. तो तुम्हाला दाखवेल, इकडे पहा हे ब्रेकआउट होतोय, पहा हे ब्रेकडाऊन होतोय, पहा मी ही ट्रेंड लाईन तोडली आहे. मग हे इंडिकेटर तुला बाय करायला सांगतो, हे इंडिकेटर तुला सेल करायला सांगतो. नाही, झालंय, सिस्टीम बंद करा. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज करा मित्रांनो. कारण कॅपिटल लॉस आहे ना, हे सर्वात जास्त सायकोलॉजीवर इफेक्ट करतात. तोपर्यंत तुमचं कॅपिटल आहे ना, तोपर्यंत तुम्ही तर प्रॉफिट करू शकता. पण जेव्हा कॅपिटलमध्ये कट व्हायला सुरुवात होते आणि कॅपिटल कमी व्हायला सुरुवात होते ना, तुमची पूर्णपणे तिथे सायकोलॉजी बिघडलेली असते. म्हणून तुम्ही जस्ट मी हे तुम्हाला जेही सांगतो ना, ते महिनाभर तुम्हाला फॉलो करायचं आहे. दुसरी गोष्ट क्वांटिटी साईज ही कमी ठेवायची. कधी तुम्ही शिकताय तर 1 किंवा जास्तीत जास्त 2 लॉटच्या वरती तुम्ही करायला नको आणि कधी तुम्हाला तिच्यातही भीती वाटते मित्रांनो. ऑप्शन कधी करताय आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला भीती वाटते, तर तुम्ही इक्विटी करा. शेअर बाय करा डिलिव्हरीमध्ये. त्यामध्ये तुमची ॲक्युरेसी चेक करा. तुमची त्यामध्ये ॲक्युरेसी यायला लागली की हळूहळू तुम्ही डायव्हर्ट राहा. तुम्ही जितका टाईम मार्केटमध्ये राहणार ना, तो तितकं तुम्हाला शिकायला भेटणार आहे. पण कधी तुम्ही उडी मारली आणि पहिल्याच दिवशी तुम्ही पाण्यात डुबले, तुम्हाला परत मार्केटमध्ये येणाऱ्या संध्यांचा फायदा उचलता येणार नाही. त्यामुळे मार्केटमध्ये टिका. मार्केटमध्ये बसून राहा. तुम्हाला देईल, तुम्हाला तुमच्या पेशन्सचं रिवॉर्ड नक्कीच मिळेल. पण तुम्ही मार्केटमधनं टिकणं महत्वाचं आहे. म्हणून क्वांटिटी साईज ही मिनिमम हवी. जिच्यात तुम्हाला भीती वाटणार नाही. तिच्यात तुम्हाला लॉस आणि प्रॉफिट तुम्हाला तुमचं माहिती आहे. तेवढीच क्वांटिटी घ्या. तिच्यातही भीती वाटत असेल तर डिलिव्हरीमध्ये शेअर बाय करा. 1 करा, 2 करा, 3 करा, 4 करा. शिका. आणि त्यानंतर तुमची ॲक्युरेसी आणि ते वाढायला लागल्यावर तुम्ही हळूहळू ऑप्शनकडे या. स्टार्टिंगला ऑप्शनमध्ये जंप मारू नका. आणि ऑप्शनची टोटल सिरीज आहे मित्रांनो आपल्याकडे. ती जाऊन तुम्ही चेकआउट करा की ऑप्शनचं बेसिक की ज्याला झिरो नॉलेज आहे तिथून आपण समजवलेलं आहे. तर तिथूनही तुमची सायकोलॉजी इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार आहे. जेव्हाही ऑप्शनमध्ये एंट्री होणार आहे तर एक स्वतःला चॅलेंज द्यायचं आहे की ह्या महिन्याचे जितके ट्रेडिंग सेशन आहे त्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओव्हरऑल मी प्रॉफिटेबल राहील, तेव्हाच मी पुढच्या महिन्यामध्ये माझी क्वांटिटी वाढवेल. अशा प्रकारे. नाही तर आज मी 2 करतोय, मी न्यूज ऐकली, मी कोणाचं ऐकलं, मी क्वांटिटी साईज वाढवून घेतली, मी 10ने आज ट्रेड करतोय, कधी 15ने करतोय, कधी 2ने करतोय, कधी 3ने करतोय. नाही, तुम्ही कंटिन्यू महिन्याचं टार्गेट द्या स्वतःला. ते टार्गेट अचीव्ह झालं की तुम्ही तुमची क्वांटिटी साईज इन्क्रीज करत जा. आता आपण पुढच्या आपल्या सायकोलॉजिकल पॉईंटकडे जाऊयात आणि हा पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये रिटेल ट्रेडर खूप फसतात आणि हा पॉईंट आहे मित्रांनो ओव्हर ॲनालिसिस. त्यांना आहे ना ज्ञानाचा देवता बनायचा आहे. त्यांना ट्रेडिंगमध्ये कमी इंटरेस्ट आहे, पण त्यांना सगळ्या गोष्टीचं माहिती हवी आणि सगळ्या गोष्टी त्यांना चार्टवर लावायच्या आहे. त्यांनी MACD लावून घेतलं, त्यांनी सपोर्ट रेजिस्टर लावून घेतलं, त्यांनी ट्रेंड लाईन लावून घेतली, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर, बॉलिंजर बँड वगैरे इतकं सारं लावून घेतात चार्टवर की त्या कॅन्डलच दिसणं बंद होऊन जातं. मला सांगा कसं काय ट्रेड होईल? एक इंडिकेटर सांगेल सेल करा, एक इंडिकेटर सांगेल बाय करा, एक सांगेल इथे जवळ सपोर्ट आहे, इथूनच फिरू शकतं, एक सांगेल तिथूनच टर्न होऊ शकतं मार्केट. कसं काय ट्रेड होणार आहे? या उलटच तुम्ही प्रोफेशनल ट्रेडरचा चार्ट पाहिला ना, तर जास्तीत जास्त सपोर्ट आणि ट्रेंड लाईन जितका क्लिअर चार्ट असेल तितकं तुम्हाला प्राइस ॲक्शन समजायला इझी राहणार आहे. तुम्ही सांगा या दोन्ही चार्टपैकी तुम्हाला कोणत्या चार्टमध्ये ट्रेड करणं सगळ्यात इझी होणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्ही कशा टाईपचे ट्रेडर आहात, तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेड करायला आवडतं, तुम्हाला कोणत्या इंडिकेटर म्हणा, ट्रेंड लाईन म्हणा, सपोर्ट रेजिस्टन्स कशावर सर्वात जास्ती विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, हे तुम्ही शोधायला हवं आणि त्याच्या रिगार्डिंगच तुम्ही तुमच्या ट्रेडला इनिशिएट करायला हवं मित्रांनो. तुमची जीही ट्रेडिंग स्टाईल असेल ना, तिला तुम्ही बॅक टेस्ट करा, तिचा
रेशो तुम्ही काढून घ्या, लिहून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही मग तुमची ट्रेडिंग जर्नी ही सुरू करायला हवी. आणि हे सर्व लिहून घ्यायचं मित्रांनो. असं नाहीये आज मी मूव्हिंग ॲव्हरेजवर ट्रेड घेतलाय, आज मी सपोर्ट रेझिस्टन्सवर ट्रेड घेतलाय, आज मी ह्या ब्रेकआउटवर घेतला, आज मी त्या ब्रेकआउटवर घेतला. हिच्याने खूप कन्फ्युजन होणार आहे. म्हणून तुम्ही जीही स्ट्रॅटेजी किंवा तोही सेटअप यूज करणार आहे त्याला पहिले बॅक टेस्ट करणं गरजेचं आहे. बॅक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे. मग त्याला 30 दिवस, 60 दिवससाठी फॉरवर्ड टेस्ट करा. पहा मित्रांनो, तुम्हाला हे 30 आणि 60 दिवस वाटत असतील, तुम्हाला ही शॉर्ट टर्म जी तुमची शॉर्ट टर्म माइंडसेट आहे ना, की मला कमी वेळात जास्ती पैसा कमवायचा, हा तुम्हाला घालवावाच लागेल. ह्या माइंडसेटने तुम्ही प्रॉफिट करूच शकत नाही. हे काय 30 दिवस फॉरवर्ड टेस्ट करायला लावताय, 60 दिवस करायला लावताय. अरे एवढ्या ह्याच्यात तर मला करोडपती बनायचं होतं आणि हिच्यामध्ये मी टेस्टमध्ये करत राहिलो तर मी कसं काय करोडपती बनणार आहे? हे तर जमणार नाही आपल्याला. भावा, तुला हे करावंच लागेल. मी असे रिअल लाईफमध्ये एक्झाम्पल पाहिले. फुल कॅपिटल वाईप आउट व्हायला 1 दिवस काफी मित्रांनो. म्हणून सांगतो तुम्हाला करावंच लागेल आणि हे माइंडसेट असेलच तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकणार आहात. आणि याच्यासाठी कोणताही दुसरा शॉर्टकट नाहीये मित्रांनो. आणि हे सर्व केलं ना तर तुमचा माइंडसेट ठीक व्हायला सुरुवात होईल आणि तेव्हा तुम्हाला प्रॉफिट जे दिसतंय ना त्याला होल्ड करायची क्षमता तुमच्यामध्ये येईल. आता आपला पुढचा पॉईंट, त्याला आहे ना प्रोफेशनल एकदम योग्य प्रकारे ट्रीट करतो, म्हणजे योग्य प्रकारे हँडल करतो मित्रांनो. प्रोफेशनल ट्रेडरला माहिती असतं तेव्हाही ब्रेकआउट येतं ना तेव्हा ते झिगझॅग करत पद्धतीने जातं. डायरेक्ट स्ट्रेट ब्रेकआउट येत नाही. तर कधी आपणही त्या ब्रेकआउटमध्ये ट्रेड घेतलेला आहे मित्रांनो, पण आपली क्वांटिटी इथे जास्ती येतं तेव्हाही तो झिगझॅग येतो आणि तेव्हाही तो खालच्या साईडला येईल ना तेव्हा आपण त्या सिच्युएशनला होल्ड करू शकत नाही. कारण आपल्याला जो दिसलेला प्रॉफिट होतो तो सडनली कमी व्हायला चालू होतो आणि आपली सिच्युएशन पॅनिकमध्ये जायला लागते. मग काय होतं ना, हे लहान मोमेंटम आपण कॅप्चर करून घेतो, पण हे जे मोठं मोमेंटम आहे याला आपण मिस करून देतो. कारण आपली तिथे क्वांटिटी साईज हेवी असते, त्यामुळे आपल्याला त्या ट्रेडमध्ये बसवलं जात नाही. तर प्रोफेशनल ट्रेडरला माहिती जेव्हाही डीप येईल ना तो त्याची पोझिशन तेव्हा ॲड करायला लागतो मित्रांनो. क्वांटिटी साईज हळूहळू इन्क्रीज करायला लागतो आणि याच ठिकाणी जो लुझर असतो तो काय करतो, लॉसमध्ये आपली पोझिशन ॲड करतो. म्हणजे एखादा प्रीमियम असेल 100 रुपयाला चालू आहे आणि ते 80 रुपयाला आलं, अरे हे तर स्वस्तात भेटायला लागलं, आता मी ॲड करून घेतो, माझी क्वांटिटी जास्ती बसेल. थोडा लॉस दिसायला लागतो, तो अजून त्यामध्ये ॲव्हरेज करतो. का? तो त्याला वाटतं आपला ॲनालिस्ट तर चुकीचं असणारच नाही. हे जे ब्रेकआउट झालेलं होतं, हे ब्रेकआउट आता खालच्या दिशेला येतंय, मग आपण इथे पोझिशन ॲड करू शकतो. पण त्याला समजत नाही की ब्रेकआउट जे झालं होतं ते फेल होऊन गेलेलं आहे आणि तो त्या फेल ब्रेकआउटमध्ये पोझिशन ह्या ॲड करत असतो. हा ट्रेडचं विनिंग आहे, मला तर माहिती, माझा ॲनालिस्ट सांगताय. आणि या विचाराने तो त्याच्या पोझिशन बनवत जातो, पण प्राइस ॲक्शन खालच्या दिशेला यायला लागलेली आहे. तो यात पोझिशन ॲड करत जातो आणि वा, हे तर खूप स्वस्त मिळतंय. अशा प्रकारे ट्रेडिंग नाही होत मित्रांनो. खरी ट्रेडिंग जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि प्रॉफिटमध्ये ट्रेड चालू आहे तेव्हा तुम्ही तुमची पोझिशन ॲड करत जाणं याला प्रोफेशनल ट्रेडर म्हणतात. तेव्हा हे इमोशनली फार कठीण असतं. म्हणजे ट्रेडरला प्रॉफिटमध्ये पोझिशन ॲड करणं कठीण होतं, लॉसमध्ये ॲड करायला त्याला काहीच वाटत नाही, तो इझिली ॲड करत जातो. तर हे काय होतं, एक्झाम्पल पाहूयात. कधी एखाद्या ट्रेडमध्ये एका लॉटने तुम्ही ट्रेड केलेला आणि तुम्हाला 1000 रुपये प्रॉफिट दिसतंय आणि थोडासा डीप आला आणि ते प्रॉफिट तुमचं 800वर आलं, तर त्यानंतर 700वर आलं, मग तुम्ही काय म्हणता, अरे इथे तर ॲड करण्यात काही लॉजिक नाही, इथे तर आता हे प्रॉफिट बुक करण्याचा टाइम आलेला आहे. तुम्ही विचारच करू शकत नाही ह्या पॉइंटला परत एक लॉट ॲड करायचा. तुम्ही इथे बुक करायचा विचार करत आहात आणि प्रोफेशनल ट्रेडर तिथे ॲड करतो. याला पिरॅमिडिंग म्हणतात मित्रांनो. प्रोफेशनल ट्रेडर यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, जो न्यूबी आहे तो खाली राहणार आहे, कमजोर हँड. आपण वीक हँड ऐकलेलं असेल ना तुम्ही, वीक हँड, तर हे ते वीक हँड आहे. आणि ही जी स्मार्ट मनी कन्सेप्ट आहे ना, तर हे प्रोफेशनल ट्रेडर आहे की त्यांनी या प्रकारे त्यांच्या पोझिशन या ट्रेडमध्ये प्लस करत असतात. तर वीक हँड काय मित्रांनो, ते प्रत्येक डीपमध्ये निघून जातील. आणि स्मार्ट मनी काय असतात मित्रांनो, की ते प्रत्येक डीपमध्ये एक पोझिशनल ट्रेड तिथे इनिशिएट करत असतात. अजूनही माझ्या माहितीतले भरपूर जण, आता तुम्ही पाहताय मार्केट वरच्या दिशेला जात आहे, लाईफ टाईम हायला आहे आणि इथे सेलिंगच्या संधी शोधताय आणि ह्या सेलिंगच्या संधीमुळे ही रॅली तर ती
जी वरती जाणारी रॅली त्याच्यात तर ते प्रॉफिट कमवू शकले नाही. ते प्रत्येक पॉइंटला इथून खाली येईल, इथून खाली येईल, इथून खाली येईल. ते सेल करायची संधी शोधताय. का? कोण चावलंय भावा तुला? ज्या दिशेला मार्केट जातंय त्या दिशेला कधीही तुम्ही ट्रेड घेतला तर तुम्ही ट्रेडमध्ये लवकरात लवकर प्रॉफिट घेऊ शकता. बाईंगचं मार्केट आहे तर बाय करा. प्रीमियम लवकर वाढेल. कधी ट्रेंडिंग मार्केटला ज्या साईडला ट्रेंडिंग असेल मित्रांनो त्या साईडचे प्रीमियम स्पाइकली वाढत असतात आणि अपोजिट साईडचे प्रीमियम हे त्या मानाने वाढत नाही. कधी थोडंसं त्याच्या विपरीत पण मार्केट जायला सुरुवात केली तरी. हे पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला हवं. आणि हाच आपला पुढचा मुद्दा आहे मित्रांनो. ट्रेडिंग अगेन्स्ट द ट्रेंड. तर तुम्ही म्हणणार की हे तर प्राइस ॲक्शन मिस्टेक आहे, ही सायकोलॉजी मिस्टेक नाही आहे. तर ही कशी सायकोलॉजिकल मिस्टेक आहे ते समजून घ्या. ट्रेडिंग अगेन्स्ट द ट्रेंड. तुम्ही जेव्हा ट्रेंडिंग मार्केटला त्याच्या अपोजिट साईडला ट्रेड घेतात ना मित्रांनो, इथे तुम्ही काय करताय? होप आहे तुम्हाला, आशा आहे. आणि होप हा सर्वात मोठा शत्रू आहे ट्रेडरचा. कारण तुम्ही इथे आशेवर ट्रेड घेताय मित्रांनो. आणि ही आशा कशी होते? अरे इतकी मोठी रॅली माझ्याकडनं मिस झाली, तर आता ही मिस झालेली रॅलीला मी कशा प्रकारे कॅप्चर करू शकतो. मग आता वर जाणारं मार्केट तर तुम्ही पाहत होते, तुम्हाला ते तुमचं ॲनालिस्ट पण समजत होतं, पण तुम्ही तिथे ट्रेड घेऊ शकले नाही. तर मग तुमच्या डोक्यात ती गोष्ट राहते की आता तशी संधी मला दिसली तो मी तर ट्रेड घेऊनच राहील. मग पुढची संधी आपल्याला तेव्हा मार्केटमध्ये पुलबॅक यायला सुरुवात येतं, तर आपल्याला वाटतं की आता हा टॉप बनलेला आणि आता इथून मार्केट खाली जाणार आहे. आणि अशा टायमाला भरपूर जण आपली क्वांटिटी पण वाढवून टाकतात आणि कोणतंही व्यवस्थित ॲनालिसिस न करता ट्रेड ॲक्टिव्ह सुद्धा करून टाकतात. फक्त आशेवर की इथून मार्केट खाली येणार आहे. त्याने कोणतंही पॅटर्न बनवलं नाही, काही केलं नाही. फक्त पुलबॅक घेतोय तोपर्यंत आपण सेलिंगच्या पोझिशनमध्ये तिथे हेवी क्वांटिटीने बसून जातो. असं नाही की यामध्ये काही चांगले संध्या मिळतात, पण ते भरपूर कमी वेळेला आणि त्या संध्या ओळखण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये तेवढा टाईम जायला हवा, तेवढं एक्सपिरियन्स आपल्याकडे यायला हवं मित्रांनो. आणि जेव्हाही तुम्हाला वाटेल की इतका मोठा ट्रेड माझ्याकडनं मिस होऊन गेलेला आहे, असा थॉट तुमच्या डोक्यामध्ये आला, तर हीच ती टाईम आहे तेव्हा तुम्ही तुमची सगळी सिस्टीम बंद करा आणि दुसरं काही काम करा. कारण हा जो विचार आहे ना मित्रांनो, हा तुम्हाला लॉस करून जाईल. कारण रॅली मिस झाली म्हणून तुम्ही आता फक्त आणि फक्त ती रॅलीमध्ये जे तुमच्याकडनं मिस झालंय ते कॅप्चर करायसाठी तुम्ही जंप मारणार आहे मार्केटमध्ये. आणि जशा प्रकारे एखाद्या एरोप्लेनमधनं ड्रायव्हिंग ऐकली असेल, उडी मारतो पण विदाऊट पॅराशूट म्हणजे विदाऊट ॲनालिस्ट वगैरे वगैरे न करता, तर तुम्हाला माहिती काय होणार आहे. त्यामुळे जसाही तुमच्या डोक्यात असा थॉट आला, तुम्ही मार्केटला त्या क्षणाला एक्झिट करा आणि दुसऱ्या दिवशी किंवा नंतर एका फ्रेश माइंडने तुम्ही परत मार्केटमध्ये एंटर व्हा. जेव्हा तुम्ही मार्केटला हे बोलायला शिकणार ना मित्रा, चल ना जाऊ दे मार्केट, तू तर दररोज येणार आहे. माझा पैसा खूप किमती. तुला आज ट्रेडने घेतला तर उद्या तर तू मला परत संधी देणार आहे, परवा देणार आहे, तेरवा देणार आहे. पण माझा पैसा माझ्यासाठी किमती, तो मी तुझ्या अशा वायफळ गोष्टीवर तो मी खर्च करू नाही शकत. जेव्हा तुम्ही हे बोलायला लागणार आणि हे याप्रमाणे वागायला लागणार ना, तेव्हा स्वतः मार्केट तुम्हाला बोलवून ट्रेड देणार आहे मित्रांनो. कारण त्या टायमापर्यंत तुमचे पेशन्स लेवल वाढणार आहे आणि तुम्ही एका योग्य ट्रेडचा वेट करायला शिकणार आहात. ह्युमन माइंड आहे मित्रांनो, तर त्याला अशा प्रकारेच कंटिन्यू बोलत राहिलं आणि त्याच्याशी, तर त्याच प्रकारे तो नंतर वागायला लागतो. आणि समोरचं मार्केट मित्रांनो करोडो लोकांच्या सायकोलॉजीचं, करोडो लोकांच्या ब्रेन थॉटने जे कॅन्डल बनत आहे ना, त्यांच्या सगळ्या त्या हालचालीवरनं आपल्याला त्याचं प्रतिबिंब दिसतंय. आणि कधी तुम्हाला करोडो लोकांना बीट करायचं आहे, तर तुम्हाला ह्या करोडो लोकांच्या वरती विचार करावा लागणार आहे मित्रांनो. आणि हीच वरती विचार करायची टेक्निक आहे ना मित्रांनो, तीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. आज मला मार्केटमध्ये संधी दिसली नाही किंवा संधी होती पण ती माझ्याकडनं मिस झाली. ठीक आहे ना, उद्या भेटेल मला संधी, काही हरकत नाही. पहिली संधी गेली, दुसरी गेली आणि तुम्हाला आता ती तुमच्या डोक्यात असा विचार आला की अरे आता तर मला थोडंसं काही ना काही कमवून घ्यायचं आहे माझ्या मनाच्या शांतीसाठी. असा विचार आला, ट्रेडिंग बंद, त्या दिवसासाठी बंद, त्या वेळासाठी बंद. भलेसं तुम्ही दुसऱ्या सेशनमध्ये नाही तर 1-2 तासानंतर परत मार्केटमध्ये या, पण फ्रेश माइंडने या. ह्याच गोष्टीला कधी तुम्हाला वरच्या लेवलला घेऊन जायचं मित्रांनो, तर जी मी तुम्हाला गोष्ट पहिले सांगितली होती तीच गोष्ट की तुमच्यासाठी सरप्राईज आहे.
तर आपण यूट्यूब लाईव्ह सुरू करतोय मित्रांनो आणि ह्या सेशनमध्ये आपण या सर्व गोष्टी ट्रेड चालू असताना सायकोलॉजीवर आणि ट्रेड कशा प्रकारे इनिशिएट करायचे आणि त्याला कशा प्रकारे हँडल करायचं या सर्व गोष्टी आपण यूट्यूब लाईव्हवर पाहणार आहोत. तर जास्तीत जास्त लोकांनी जुळा आणि आपण ह्या सर्व गोष्टींवर मात करूयात. एखादा व्यक्ती असतो ना मित्रांनो, तो हलून जाईल. पण 2 असले, 3 असले, 4 असले, 10 असले, 100 असले, 1000 असले, तर सगळ्यांचं माइंडसेट होऊन एक स्ट्रॉंग माइंडसेट जेव्हा बनेल ना, तेव्हा आपण सर्वजण प्रॉफिटेबल होणार आहे. तर तुम्हाला कधी हा प्रयत्न आणि हा व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो, निश्चितच बोरिंग झाला असेल. याच्यात जास्ती ग्राफिक्स वगैरे काही ॲड केलेले नव्हते. न ॲड करण्यामागे कारण होतं मित्रांनो, त्या ग्राफिक्सकडे लक्ष जाताना आहे ना, जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये कुठे ना कुठे दुर्लक्ष होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी यामध्ये काही जास्ती ॲड ऑन केलेलं नाही आहे. कारण हा तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. याला तुम्ही सेव्ह करून नुसतं हेडफोन लावूनही ऐकत राहिलात तरी तुम्हाला याचा आउटपुट मिळणार आहेत. आणि असेच व्हिडिओ कधी तुम्हाला आवडता मित्रांनो तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि अशाच कन्सेप्ट तुम्हाला कधी अजून शिकायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.